नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी पुत्र मळगावकर. मित्रांनो, मी आधी आलो होतो बापू पिंगळे या मार्केटला, हनुमान नगर या जागेवरती. मित्रांनो, तर या जागेवरती मी जे आधी जो माल विकला होता, काही शेतकरी बांधव असे म्हणत होते की नाशिक मार्केटमध्ये गेल्यानंतर पैशांचं थोडं अफरातफर होते किंवा लेट मिळते किंवा चेक मिळत नाही. मित्रांनो, असं काही नाही आहे. मी या मागच्या वेळेस या जागेवरती माल विकला होता. मला ज्या वेळेची तारीख दिली होती त्या तारखेनुसारच माझा चेक तुटला आणि माझ्या अकाउंटवरती पैसे जमा झाले. शेतकरी मित्रांनो, आपण जागेवरती माल देतो, डाळिंब देतो, त्यामध्ये आपलं नुकसान होतं. त्यापेक्षा या मार्केटमध्ये येऊन कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन तिथे 10-15 व्यापारी म्हणा की 100-200 व्यापारी, आता माझे मागे मार्केट चालू आहे, 200 व्यापारीच्या पुढे मार्केटमध्ये व्यापारी आहे मित्रांनो. तर हे लोक ज्याला जे भावाने पडेल त्या भावाने आपला माल विकला जातो, जास्त पैसे मिळतात. तर मित्रांनो, हे आहेत शेतकरी बांधव पिंपळगावचे. यांचा किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा इथला? 15 वर्ष. मित्रांनो, यांचा 15 वर्षाचा अनुभव आहे. मी तर आता दुसऱ्याच वेळी आलेलो आहे. यांचा कधी चेक बाउन्स म्हणा किंवा पैसे मिळाले नाही असं कधीच झालं नाही. मित्रांनो, जर आपण जागेवरती न माल देता अशा मोठ्या मार्केटमध्ये डाळिंब बाग आपला असेल, डाळिंब आणून जर विकला तर नक्कीच आपल्या बागाचे जास्त पैसे होतील. माझे जास्त पैसे झाले मित्रांनो. हे बघा, बरेचसे शेतकरी बांधव आले, सगळ्यांचा अनुभव आहे. बापू पिंगळे या मार्केटमध्ये पैशांची अफरातफर किंवा चेक बाउन्स होणे हा काही प्रकार नाही. सगळ्यांना पेमेंट दिलेल्या तारखेप्रमाणेच मिळतं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा माल कमी भावात जात असेल जागेवर, तर हनुमान नगर नाशिक या मार्केटमध्ये येऊन आपला माल एक वेळेस आणा आणि ह्या मार्केटचा अनुभव घ्या. मालाला जास्त पैसे मिळते की कमी मिळते. मित्रांनो, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय स्वाभिमानी, जय माताजी.